दिल्लीमध्ये IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड. सीबीआयच्या छाप्यात 3.5 किलो सोन्याच्या बिस्किटांचं 1 कोटींची रोकड जप्त. इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ. 5 जूनपर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत भरता येणार फॉर्म. वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय. यापूर्वी 2 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या होत्या. देशात वेगानं वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या. 10 दिवसात रुग्णसंख्या 257 वरनं 3700 पार. IPL विजेतेपदासाठी पंजाब विरुद्ध बेंगळुरू भिडणार. आजही अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता. लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवरती टीका केल्यानंतर अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झालेत. राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या हाकेंनी 24 तासात माफी मागावी असं मिटकरी म्हणाले. खेड तालुक्यातील चिंचघरमधील मंदिराच्या कलशारोहणाच्या कार्यक्रमात वैभव खेडेकर, रामदास कदम आणि उदय सामंत एकाच व्यासपीठावरती होते. यावेळी राजकीय टोलेबाजी बघायला मिळाली तर मनसेच्या वैभव खेडेकरांना अप्रत्यक्षपणे शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य संघटक वैभव खेडेकर मनसेवर नाराज असल्याची चर्चा आहे. वैभव खेडेकर यांनी एक्सवरच्या पोस्टमध्ये निष्ठावंतांना कवडीची किंमत नसते असं म्हटलंय. त्यामुळे खेडेकर मनसेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावरती आहेत. उबाठाचे नेते विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नासाठी एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावरती गेले. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमुळे उबाठाचे महानगर प्रमुख विलास शिंदे ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. भरत गोगावले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यातनं महेंद्र दळवी यांनी तटकरेंवरती टीका केली होती. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे जोरदार पलटवार त्यांनी केला होता. यावरनं थोरवेंनी आनंद परांजपेंना खडेबोल सुनावलेत. नाशिकमध्ये येत्या 8 दिवसात ठाकरेंच्या शिवसेनेत राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला. महाजनांच्या या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं सूचक वक्तव्य शिवसेना उबाठाचे आमदार सुनील प्रभू यांनी केलं. महाराष्ट्राची इच्छा भविष्यात पूर्ण होईल असं ते म्हणालेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाची कोल्हापुरात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सुनील प्रभू बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावरती आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून अजित पवारांनी या दौऱ्यादरम्यान इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामसेवकांची 115 पदं रिक्त असताना 19 ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना मंजुरी देण्यात आली. यावरनं माजी आमदार वैभव नाईक आक्रमक झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून ग्रामसेवकांना मुक्त केलं असा आरोप वैभव नाईक यांनी केला. लाडक्या बहिणींना सरसकट पैसे देणं चूक आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कबुली दिली. तर प्रायश्चित्त म्हणून अजितदादांनी राजीनामा देण्याची मागणी संजय राऊतांनी केली. पालकमंत्रीपदाचा वाट चव्हाट्यावर आणू नका. जाहीररित्या टीका करण्याची गरज नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रायगडमधल्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना तशी विनंती केली आहे. विट्स हॉटेल खरेदीवरनं प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना शिरसाटांनी खुलं आव्हान दिलंय. टेंडर प्रक्रियेतून मुलाला बाहेर पडण्यास सांगतो असं म्हणत विरोधकांना हॉटेल विकत घेऊन दाखवण्याचं चॅलेंज दिलंय. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी विक्रमगड तालुक्यातील नुकसानग्रस्त टेटवाली गावाचा पाहणी दौरा केला. मात्र या दौऱ्यादरम्यान पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधलाच नाही. फक्त अधिकाऱ्यांशी चर्चा करून गणेश नाईक परतले. वृक्षारोपणाचे कार्यक्रम केवळ राजकीय स्वरूपात करू नका. केवळ फोटोपुरते करू नका, तर ते वृक्ष जगवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा असं आवाहन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती. दरम्यान कोणतेही संविधानिक पद नसताना भाजप नेते किरीट सोमय्या यांना शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचा अधिकार आहे का असा सवाल आझाद समाज पार्टी या पक्षाचे हिंगोलीतील पदाधिकारी ॲडव्होकेट रावण धाबे यांनी उपस्थित केला. मालेगाव शहरात 1000 घुसखोर असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता मुदतवाढ देण्यात आली आहे. 5 जूनला दुपारी 2 वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. वेबसाईटवरती इन-हाऊस कोट्यातील शाळांमध्ये बदल करण्यासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी शिक्षण संचालनालयानं हा निर्णय घेतला आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सनं हा निर्णय जाहीर केला असून 15 जून रोजी 2 शिफ्टमध्ये घेण्यात येणारी ही परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. यंदा देशासह राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल झालाय. मात्र यावर्षी जगभरात तब्बल 19 चक्रीवादळे येऊ शकतात असा अंदाज अमेरिकेच्या हवामान विभागानं वर्तवलाय. सप्टेंबर महिन्यात समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान हे जास्त असल्यामुळे या महिन्यात सर्वाधिक चक्रीवादळे येण्याची शक्यता आहे. केवळ माळेगावच्या साखर कारखान्याची निवडणूक लढवायची नाही तर विविध निवडणुकांच्या निमित्तानं लोकांसमोर जायचंय. त्यामुळे जो शब्द दिलाय तो पाळणार. सभासदांना उत्तम भाव देण्यासोबतच त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना सज्जड दम भरत इशारा दिलाय. मी कुणावर टीका करणार नाही, मात्र माझ्यावर कुणी चुकीचे आरोप केले तर मीही शांत बसणार नाही असा थेट इशारा त्यांनी विरोधकांना दिला. 1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्कोलापूर विद्यापीठात खेलो इंडिया आणि विद्यापीठ विकास फंडातनं 20 कोटी रुपयांचे इंडोर स्टेडियम उभारलं जाणार आहे. देशातील तिसरं आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठं पहिलं ते स्टेडियम असणार आहे. या स्टेडियमचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफांच्या सन्मानार्थ शिवसेनेच्या वतीनं सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यंदाच्या मे महिन्यात देशभरात मुसळधार पाऊस पडला. या पावसानं नवा उच्चांक गाठलाय. मे महिन्यात विक्रमी 159.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, जी या महिन्याच्या सरासरीपेक्षा तब्बल 11 पट जास्त आहे. राज्यात यंदा मे महिन्यात पावसानं नवा विक्रम प्रस्थापित केला. यंदाचा मे महिना हा मुसळधार पावसामुळे सर्वांच्याच लक्षात राहणारा असेल. सरासरीच्या तुलनेत तब्बल 1000% अधिक पावसाची नोंद झाली आहे. पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित टप्प्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी द्यावी यासाठी नुकतीच दिल्लीमध्ये चर्चा पार पडली. यावेळी हा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळासमोर देण्यात यावा अशी मागणी मुरलीधर मोहोळ यांनी केली. मुसळधार पावसामुळे टोमॅटोचं पीक काळं पडलंय. तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भांडवली खर्चाच्या तुलनेत टोमॅटोला बाजारभाव मिळत नसल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना तब्बल 50 कोटींचा आर्थिक फटका बसलाय. पुणे विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच विमानांसाठी 235 स्लॉट उपलब्ध झालेत. या ठिकाणी नागरी विमानांसाठी स्लॉट वाढवणं हे खूप आव्हानात्मक होतं. गेल्या काही महिन्यांपासून राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे स्लॉट वाढवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्याला अखेर यश आलंय. राज्यात आता सर्वात जास्त कोरोना सक्रिय रुग्ण हे पुण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून 65 रुग्णांपैकी सर्वाधिक 25 रुग्ण हे पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढतोय. गेल्या 10 दिवसात कोरोना रुग्णसंख्या 257 वरनं 3700 पार गेली आहे. जर ही आकडेवारी अशीच राहिली तर लवकरच प्रशासनाला पुन्हा कडक निर्बंध लागू करावे लागणार आहेत. त्यामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. आता तुमच्यानंतर तुमच्या मालमत्तेवरनं कुटुंबात वाद निर्माण होऊ नयेत अथवा तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार विल्हेवाट लावायची असल्यास मृत्यूपत्र तयार करता येतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं नवीन उपक्रम हाती घेतलाय. आता घरीच आपण आपलं मृत्यूपत्र तयार करू शकतो. यासाठी ज्येष्ठांना आता मार्गदर्शन केलं जाणार आहे. मागील 6 महिन्यांपासून ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत टोईंग व्हॅन सुविधा ही बंद करण्यात आली होती. परंतु कालपासून ठाणे शहरात नवीन नियमांसह टोईंग व्हॅनवरील सीसीटीव्हीवरील कॅमेरा नवीन टेक्नॉलॉजीसह सुरू करण्यात आलाय.